विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण पाढे निर्माण कसे करायचे याच्या आपण वेगवेगळ्या पद्धती शिकलो आहे ना। आज सुद्धा आपण 13 किती 13चा पाढा 13चा पाढा कसा तयार करायचा वेगळ्या पद्धतीने आपण एक इनोव्हेशन, एक सर्जनशीलता म्हणून त्याला आपण, किंवा एक नवीन गोष्टींची निर्मिती या भागात आपण 13चा पाढा निर्माण करायचं शिकणार। तुम्हाला 13चा पाढा पाठ आहे? चला म्हणा पटकन। व्हेरी गुड। तुम्हाला पाठ आहे 13चा, तोच 13चा पाढा आपण या शेप्स मध्ये कसे आपण तयार करतो ते आपण बघूया, ठीक आहे। माझ्याकडे मी किती चौरस काढले आहेत बघा, 10। किती काढले आहेत? 10। मग आता मी काय करतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि शेवटचा 13 काऊन? कारण तू 13 130 येणार आहे ना। कसं येते बघूया आपण। काय करायचं, 0 दिला, 1 2 3, ठीक आहे। 4 मात्र लिहिताना इथे लिहायचे, 4 5 6 7 8 9 लिहिले मी असे पूर्ण। यामध्ये आता कट, ओके, 4 8 आणि 12 मी कट केले। आता बघा पाढा कसा तयार झाला। 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 13 52 आलं बरोबर? मजा आहे ना। असाच आपण एक वेगळा सुद्धा एक पुन्हा पाढा आपण तयार करणार आहोत। तो बघा कशाचा पाढा, कशाचा पाढा? 19चा पाढा। आपण आता 19चा पाढा, तुम्हाला 19चा पाढा पाठ आहे म्हणून दाखवा पटकन। पाढा सगळ्यांना पाठ आहे बरोबर। आता मी काय करतो पहा, तुम्हाला ह्या संख्या माहिती आहेत ना, समसंख्या कशाला म्हणतात, विषम संख्या कशाला म्हणतात, माहित आहे ना? ओके। आता इथं आपण विषम संख्या लिहिणार आहोत आणि इथे काय करणार आहोत, उतरता क्रम लिहिणार आहोत। कुठून? 0 ते 9, 0 ते 9 या संख्यांचा उतरता क्रम आपण असं लिहिणार आहोत। बघा आता विषम संख्या कोणत्या, मग सॉरी इंग्लिश मध्ये होत आहे, मराठीत करतो। 1 2 सॉरी 3 5 7 9 11 13 15 17 आणि शेवटी 19 का बरं लिहिला आपण? कारण आपल्याला माहित आहे 19 दही 190। व्हेरी गुड। मग आता चला आपण उतरता क्रम सुद्धा इथंच आपण जवळपास लिहूया। उतरता क्रम म्हणजे कुठून? 0 ते 9 या संख्यांचाच उतरता क्रम लिहायचा, ठीक आहे। बघा आता उतरता क्रम मध्ये मग मोठी संख्या अगोदर घेऊ आपण, काय होईल? 9, नंतर 7, नंतर त्यानंतर आणि शेवटी बघा बरं पाढा तयार झाला का म्हणून पहा। आणि 19 दाये 190। समजलं सगळ्यांना? तुम्ही सुद्धा काय करायचं, घरी जायचं आणि काहीतरी वेगळा दिमाग लावायचा आणि उद्याला तुम्ही मला
सत्राचा पाढा कसा तयार करता येईल हे आपण आपल्या दिमागानं करून पाहायचं, असंच काहीतरी. ठीक आहे, ओके.